Today the church celebrates World Day of the Poor. In the year 2017 मध्ये पोप फ्रान्सिस यांनी उपासना वर्षातील 33वा रविवार हा वर्ल्ड डे ऑफ द पुअर गरिबांचा जागतिक गरीब दिवस म्हणून साजरा करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केला आहे. गरिबाप्रती असलेला आपला आदरभाव, गरिबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि गरिबाद्वारे आपल्याला काय शिकता येईल ह्यावर चिंतन करण्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला हा दिवस दिलेला आहे. ह्या वर्षी आपण 9वा वर्ल्ड डे ऑफ द पुअर साजरा करीत आहोत आणि ह्या निमित्ताने या जुबली वर्षामध्ये आपण विशेष करून गरिबांकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन आणि गरिबाविषयी आपली आस्था किंवा तळमळ, सहानुभूती कशी आपल्याला जागृत करता येईल त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. ख्रिस्तासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पहिलं तत्व आपण लक्षात ठेवायचं आहे. द पुअर आर द हार्ट ऑफ द गॉस्पल. शुभवर्तमानाचा जणू काही केंद्रबिंदू हे गरीब आहेत आणि म्हणूनच लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 4:16 ते 18 प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आणि गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्यांनी मला अभिषिक्त केला आहे. त्याचप्रमाणे मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 5 सांगितलेलं आहे, जे अंतःकरणाचे दीन ते जणू काही प्रभूचे स्वर्गराज्याचे वतन आहेत. तसेच आपल्याला मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 25:36 ते 51 आपल्याला सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला स्वतःचं जणू काही प्रतिबिंब गरिबामध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून तो आपल्याला सांगतो की जे भुकेलेले आहेत, तहानलेले आहेत, जेव्हा त्यांना तुम्ही मदत करता तेव्हा तुम्ही मला मदत करीत असता. तसेच आपण योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 4:20 ऐकतो की जर आपण सांगतो की न दिसणाऱ्या परमेश्वराची मी भक्ती करतो आणि दिसणाऱ्या बंधू भगिनींना आपण मदत करू शकत नाही तर आपली ही भक्ती आहे, ही ढोंगीपणाची भक्ती आहे, हे संत योहान आपल्याला सांगत आहे. पोप फ्रान्सिस आपल्याला स्मरण करून देतात की देर इज अ ग्रेट रिव्हर ऑफ पॉवर्टी इन आवर सोसायटी अँड इन आवर सिटीज. आपल्या समाजामध्ये एक गरिबीची महानदी आहे असे पोप फ्रान्सिस आपल्याला शिकवत आहेत आणि म्हणून त्याविषयी जागृत होण्यासाठी, त्याविषयी आपण चिंतन करण्यासाठी हा गरिबांचा दिवस, जागतिक गरीब दिवस आपण पाळत आहोत. ह्या वर्षी जुबली वर्षामध्ये आपण आशेची यात्रे करू ह्यावर चिंतन करताना आपल्याला स्तोत्रकार 71व्या स्तोत्रामध्ये अध्याय 5 सांगतो, यू आर माय होप. गरीब जणू काही आपले आशास्थान आहे आणि म्हणून आपण आशेची यात्रे करू ह्यावर चिंतन करीत असताना गरिबांची ही जी वृत्ती आहे, म्हणजे त्यांचा जो दृष्टिकोन आहे, परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवणे आणि परमेश्वरावर अवलंबून राहणे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपला पैसा, आपली संपत्ती, आपली धनदौलत, आपली इस्टेट हे आपलं तारण करू शकत नाहीत आणि म्हणून गरीब परमेश्वराला सांगतात, हे परमेश्वरा तूच आमचे आशास्थान आहे. उद्याचं आम्हाला काय खरं आहे ते माहीत नाही, पण तू आम्हाला पुरवणारा परमेश्वर आहे. अशा प्रकारचं स्तोत्रकार आपल्याला बोध करत आहे आणि त्यानुसार आपण आशेमध्ये वाढण्यासाठी, परमेश्वरावर पूर्ण भरवसा ठेवण्यासाठी हे जे स्तोत्र आहे, स्तोत्र 71 आपल्याला त्यासाठी आमंत्रित करीत आहे. तसेच स्तोत्र 10 जे आहे ते देखील आपल्याला गरिबाप्रती सहानुभूती दर्शविण्यासाठी आणि गरिबांचा जो दृष्टिकोन आहे परमेश्वरावर अवलंबून राहण्याचा, तो दृष्टिकोन आपण आत्मसात केला पाहिजे. आपल्या अध्यात्मामध्ये हा दृष्टिकोन आपण सतत लक्षात ठेवला पाहिजे की आपलं अस्तित्व,
आपलं जे काही आहे ते आपल्या स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून नसून परमेश्वराची ती एक देणगी आहे आणि परमेश्वराच्या देणगीप्रती आपण परमेश्वराचे उतराई असले पाहिजे, परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे, परमेश्वराचा गौरव केला पाहिजे, हे स्तोत्रकार आपल्याला आठवण करून देत आहे. तिसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ह्या गरीब दिवस साजरा करीत असताना आपल्याला ख्रिस्त सभा शिकवत आहे आणि ती म्हणजे द गॉस्पल टीचेस अस टू पुट आवर फेथ इन ॲक्शन. आपल्या श्रद्धेला कृतीची जोड असावी, आपला विश्वास आपल्याला सेवेमध्ये रूपांतर करता यावा, त्या दृष्टिकोनातून हे गरीब दिवस जणू काही आपल्याला बोध करत आहे. तोबीतच्या पुस्तकामध्ये अध्याय 4:7 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, डू नॉट टर्न युअर फेस अवे फ्रॉम द पुअर. गरिबाकडून आपण आपलं तोंड फिरवायचं नाही, तर गरिबाकडे आपण गेले पाहिजे, गरिबांना आपण मदत केली पाहिजे, गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानात आपल्याला सांगतो की जे काही तुम्ही गरिबांसाठी करता ते तुम्ही माझ्यासाठी करता. आणि म्हणून गरीब आपल्याला जणू काही परमेश्वराचं रूप पाहण्यासाठी, परमेश्वराच्या बरोबर एकरूप होण्यासाठी शिकवत आहे आणि त्याप्रमाणे आपण समाजामध्ये जे गरीब आहेत त्यांच्याबरोबर एकरूप झाले पाहिजे. पोप फ्रान्सिस आपल्याला सांगतात, वेन यू हेल्प द पुअर, त्या गरीब माणसाच्या हातात केवळ दान देऊ नका, तर त्याच्या चेहऱ्याकडे पहा, त्याच्या डोळ्यामध्ये डोळा घाला आणि त्याद्वारे संपर्क साधा, म्हणजेच गरिबाबरोबर नातं जोडा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जेव्हा आपण गरिबाबरोबर नातं जोडतो तेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव आपल्याला येतो. पोप लिओ ह्याने जे नवीन परिपत्रक आपल्याला दिलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये पोप लिओ देखील आपल्याला हाच दृष्टिकोन अवलंबिण्यासाठी बोलावत आहेत. पोप लिओ आपल्याला सांगतात की गरिबाप्रती आपला जो आदर आहे तो वाढला पाहिजे आणि गरिबाकडनं देखील आपण शिकलो पाहिजे आणि त्यांच्याप्रमाणे आपण जणू काही आपल्या श्रद्धेमध्ये वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, करिंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 11 मध्ये संत पॉल आपल्याला ख्रिस्त शरीर साक्रामेंताची शिकवण देताना बोध करत आहे की आपण एक कुटुंब म्हणून मिसाबळी साजरा करीत असतो. या प्रभू भोजनामध्ये आपण आनंदाने एकत्रितपणे सहभागी होतो, मात्र त्यानंतर आपल्यामध्ये भेदभाव आहे का, आपल्यातले कोणी उपाशी आहेत का, आपल्यातले कोणी खाऊन तृप्त झालेले आहेत का, अशा प्रकारचा विरोधाभास आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणि आपल्या प्रभू भोजनामध्ये दिसतो का, तो आपण नाहीसा केला पाहिजे. आणि प्रभू भोजनामध्ये ज्याप्रमाणे आपण एकत्र येतो आणि सर्वजण एका भाकरीमधून सेवन करतो, त्याचप्रमाणे आपल्या गरिबांना देखील त्यांची दैनंदिन भाकर प्राप्त झाली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करावे अशी अपेक्षा आहे. आज जागतिक गरीब दिवस साजरा करीत असताना, द वर्ल्ड डे ऑफ द पुअर साजरा करीत असताना गरिबांच्याकडनं जे शिकण्यासारखं आहे, गरिबाप्रमाणे आपण आशावादी व्हावे आणि गरिबाप्रमाणे आपण प्रभू येशू ख्रिस्ताची जणू काही प्रतिबिंब व्हावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. आज जागतिक गरीब दिवस साजरा करीत असताना योगायोगाने आपल्या धर्म प्रांतातील जास्तीत जास्त पॅरिशेसमध्ये आपण फर्स्ट होली कम्युनियन देखील साजरा करीत आहोत. या फर्स्ट होली कम्युनियनचा जो अर्थ आहे तो आपल्याला समजून घेतला पाहिजे आणि कम्युनियन म्हणजे सर्वांबरोबर एकरूप व्हावं ही शिकवण आपल्याला आत्मसात करायची आहे. तसेच आज फर्स्ट होली कम्युनियन स्वीकारलेल्या सर्व मुलांचं, त्यांच्या आईवडिलांचं, त्यांच्या आजी आजोबांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. ह्या मुलांची आध्यात्मिक तयारी करणारे आपले सर्व फादर्स, सर्व सिस्टर्स आणि सर्व ख्रिस्त शरीर साक्रामेंताची तयारी करणारे धर्मशिक्षक, सर्व कॅटेकिस्ट ह्यांचे देखील मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. गॉड ब्लेस ऑल आवर चिल्ड्रन, देअर फॅमिलीज.
God bless all our fathers, sisters and the catechists.